ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाचा आज संयुक्त वचननामा। ठाकरे बंधूंसह शशिकांत शिंदे पत्रकार परिषद घेणार। मुंबईकरांसाठी वचननाम्यात काय असणार याची उत्सुकता शिगेला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर। नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार। चव्हाण धुळे जळगावचाही दौरा करणार। शिवसैनिकांना मिळणार घरगुती मुलाखतींची पर्वणी। माध्यमांना टाळून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची घरगुती मुलाखत देणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार मुलाखत। भाजप आली अंगावर, राष्ट्रवादीनं घेतलं शिंगावर। अजित पवारांनी भाजपला बोचकारलं, भाजपनं केला पलटवार। निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी काढून लोकांना भ्रमिष्ठ करायचं। घोटाळ्यांच्या विधानावरून शिरसाटांनी अजित पवारांना सुनावलं। पैसे वाटप प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल, भाजपचे नेते परिणय फुकेंचं आश्वासन। नाशकात भाजप पैसे वाटप असल्याचा वडेट्टीवारांनी केला होता दावा। भिवंडीमध्ये निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भाजप काँग्रेसमध्ये राडा। दोघांकडून लाट्या काठ्या आणि दगडांचा मारा आणि हाणामारीमध्ये 2 जण जखमी। अहिल्यानगरमध्ये भाजप बंडखोर नितीन शेलार यांना शिवसेनेकडून उमेदवारी। आयारामांमुळे निष्ठावंतांना तिकीट नाकारल्याचा शेलारांचा आरोप। अहिल्यानगरमध्ये विरोधी उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर जादूटोण्याचा प्रकार। शिवसेनेच्या उमेदवारानं भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर केला जादूटोणा। अश्विनी जाधव असं शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव। प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये। रक्ताचा वारसा मिळू शकतो, विचारांचा वारसा कर्माने मिळतो। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईचा महापौर हा महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार, देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। ठाकरे म्हणजे मुंबईचे बकासूर, एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य। महायुतीच्या काळात कोल्हापूरची वाताहत झाली। महायुतीच्या कारभारावर सतेज पाटलांचं टीकास्त्र। भाजपनं स्वाभिमान संघटनेच्या उमेदवाराला वाऱ्यावर सोडलं। भाजप उमेदवार गौरव पानते यांच्या वक्तव्यामुळे प्रश्न, तर स्वाभिमानी संघटनेकडून भाजपवर विश्वासघाताचा ठपका। हरिभाऊ राठोड यांचा अर्ज नामंजूर। अर्ज भरताना हरिभाऊ आलेच नव्हते, निवडणूक आयोगाच्या अहवालातून झाली स्पष्टता। नायगावचं भाजप नामांतरण करणार। सांगलीच्या प्रचारात फडणवीसांचं आश्वासन। पिंपरीमध्ये शिवसेना भाजपला खिंडीत पकडणार। शिवसेनेशिवाय महापौर बसू देणार नाही। उदय सामंतांची पिंपरी चिंचवड मनपासाठी व्यूहरचना। राज्यातील बिनविरोध निवड झालेल्या जागांची चौकशी करा। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। मनसे अजित पवारांना सूट देणार। नवी मुंबईमध्ये मनसेच्या निशाण्यावर फक्त भाजप शिवसेना लढणार, गजानन काळे यांनी केली घोषणा। येवल्यामध्ये बदलत्या वातावरणामध्ये आणि थंडीचा द्राक्षांच्या बागांना फटका। द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात। तापमान रात्री 8 ते 10 अंश सेल्सिअस असताना द्राक्ष